नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला बातम्या महायुती संदर्भातल्या. संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो, मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवलं. भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अजित पवार यांचे स्पष्टोक्ती. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कितीदा सांगतोय पत्रकार मित्रांनो की तुम्ही दाखवताना मी पूर्ण भाजपला बोललोय असं तुम्ही दाखवलं. मी बोललो होतो महानगरपालिकेमध्ये जे कारभारी पण चाललेलं होतं त्या व्यक्तींच्या बद्दल मी बोललो, त्यांच्या गलथान कारभाराबद्दल बोललो. वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क. अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं हे भाष्य. वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही. त्यांनी कधी केलंही नाही. म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही. पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही. आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो. दादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील. आलात तर तुमच्यासोबत, नाही तर तुमच्या विना. विरोधात शिरलात तर विरोधात. आम्ही आमचं काम करत राहू. आशिष शेलार यांचं हे विधान. सावरकरांचे भक्त आहोत त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम करू. आम्ही विचारधारा सोडणार नाही. निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य होत असतात. राज्यातल्या महायुतीवर परिणाम होणार नाही अशी विधानं टळली पाहिजे. सूरज चव्हाण यांची शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. टीका करायला लागलो तर अजितदादांना बोलता येणार नाही. समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे दादा वागतील अशी अपेक्षा. अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही. बावनकुळेंचा इशारा. अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे. त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. अजितदादा याचा विचार करतील. अमित साटम यांच्या उपस्थितीत मनसेच्या संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश. राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरे यांच्याकडे सरेंडर केली. उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले. संतोष धुरी यांचा आरोप. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती. माजी नगरसेवक संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले शिंदेंच्या शिवसेनेत. उपमुख्यमंत्री शिंदेंचा नवी मुंबईमधील ऐरोलीमध्ये रोड शो. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे आणि तुर्भेमध्ये शक्ती प्रदर्शन. नवी मुंबई पालिकेत भाजप आणि शिंदे सेनेमध्ये लढत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि सध्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. काय घडतंय बघूयात. जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाही. रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी. निषेध करतो अमित देशमुख यांचं वक्तव्य. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. फडणवीसांची प्रतिक्रिया. विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा. बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे. तर लातूर शहरात विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य. टीकेची झोड उठली, त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो चव्हाणांचं विधान. विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न आहे. रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी. अमित देशमुखांचं वक्तव्य. लातूरची ही संस्कृती नाही. मी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करतो. अमित देशमुख यांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय, राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय. विलासरावांच्या कल्पनेतील अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार असा चव्हाणांच्या बोलण्याचा अर्थ. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याची दानवेंकडून सारवासारव.
जोपर्यंत लातूर अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख यांचं नाव राहील. खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं विधान. रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी. खासदार शिवाजी काळगे यांची ही प्रतिक्रिया समोर. संघाच्या नेत्यांचं नाव यांना पुसायचंय अशी ही मानसिकता. त्यांना मोदी शहांचे फोटो हवे. विलासराव देशमुखांवरील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही टीका समोर. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते. भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य. तर शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू. संजय राऊतांची टीका. संजय राऊतांना अफजल खान प्रिय झालेत. बन यांचं उत्तर. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले. हे निर्लज्ज लोक आहेत. तुमच्याकडे काय दैवत नाहीत का? सगळे राक्षस आहेत का गुजरातमध्ये? संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत. अफजल खानाचा उदो उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय. पुढे पाहूयात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी. निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला. आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यामुळे काहींना मिरची लागली आहे. तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. संग्राम जगताप यांचे पिया आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव. रिव्हॉल्वर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर. सुषमा अंधारेंचा आरोप. कल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ. सुषमा अंधारेंच्या आरोपांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं, असंही वक्तव्य. साताऱ्यातली ड्रग्ज धाड. शिंदेंच्या बंधूंच्या रिसॉर्टवर. सुषमा अंधारेंकडून प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर कारवाईचा आरोप. साताऱ्याचे पालकमंत्री ढ. सुषमा अंधारेंची शंभूराज देसाई यांच्यावर टीका. 24 तासात आरोप. वृषाली पाटलांवर कारवाई होईल असं आश्वासन ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिले. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती. 24 तासांच्या आत कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा अविनाश जाधवांचा इशारा. बरं झालं त्या चिखलातून बाहेर पडलो. शिवसेने नेते अभिजित अडसूळ यांची भाजप आणि युवा स्वाभिमानवर टीका. ज्या पक्षाचा देशात पंतप्रधान तो भाजप एका लहान पक्षासाठी आपले उमेदवार मागे घेण्यासाठी पत्र देतो, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही, असाही हल्लाबोल. यशोमती ठाकूर यांच्याकडून नवनीत राणांचा न शिकलेली बाई असा उल्लेख. न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय विचारते. यशोमती ठाकूर यांची राणांवर नाव न घेता टीका. हनुमान चालीसा अजून म्हणून दाखवली नाही, असाही लगावला टोला. भाजपसोबत आम्हाला लढण्याची गरज नाही. भाजपचा पराभव रवी राणा आणि नवनीत राणा हेच करणार. राष्ट्रवादीचे आमदार संजय कुडके यांचं वक्तव्य. एक वेळ महानगरपालिकेत विरोधात बसू, मात्र रवी राणांचा पक्ष सोबत असेल तर महायुतीसोबत सत्ता स्थापन करणार नाही, असंही स्पष्ट. नांदेडमध्ये शिवसेना आमदारांमधील बेबनाव चव्हाट्यावर. बालाजी कल्याणकरांनी तिकीट कापलं, त्यानंतर मिनल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात. शिवसेनेच्या हेमंत पाटील, बाबूराव कदम या 2 आमदारांचा मिनल पाटील यांना जाहीर पाठिंबा. प्रचारातही सहभाग.